हॅलो, अलकाज किचन वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. कसे आहात सर्व? आय होप चांगलेच असणार आहात. तर आज मी तुम्हाला शेंगदाणे आणि तिळाचे लाडू कसे करायचे ते सांगणार आहे. चला तर मग बघू लगेच रेसिपी. तर त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी तीळ घ्यायचे आहे, अर्धा वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे, 1 वाटी गूळ आणि 2 चमचा गोठलेलं तूप आणि 4-5 वेलायची बारीक करून घेतलेली आहे. तर हे आता आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. तर मी शेगडीवर ठेवलेली आहे कढई आणि त्याच्यामध्ये तीळ मंद आचेवर भाजून घेते. असे सतत फिरून फिरून भाजून घ्यायचं आहे, म्हणजे सारखे भाजले जातील तीळ. खायला पण छान चव होते आणि पौष्टिक आहे. या पद्धतीने जर तुम्ही तिळाचे आणि शेंगदाण्याचे लाडू केले तर लगेच होतात. तर तीळ इथं भाजून झालेले आहे. तर एका परातीत काढून घ्यायचे आहे, थंड व्हायसाठी ठेवायचं आहे. तर आता मी शेंगदाणे भाजून घेते कढईमध्ये. शेंगदाणे पण तसंच मंद आचेवर परतून भाजून घ्यायचे आहे. आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे. तर बघा, शेंगदाणे पण भाजून झालेले आहे. तर गॅस बंद करायचा आहे आणि शेंगदाणे पण थोडे थंड होऊ द्यायचे आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचं आहे. तीळ बारीक करून घेतले. तर त्याच्यामध्ये आता 1 वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे, असा बारीक करून. गूळ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे. आणि आता हे बारीक करून घ्यायचं आहे, मिक्सरने बारीक करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे हे बारीक झालेलं आहे. तर एका परातीत काढून घ्यायचं आहे. तर गूळ जास्त झाला होता तो थोडा मी काढून ठेवला. शेंगदाणे वेगळे बारीक करून घ्यायचे आहे. शेंगदाणे बारीक केलेले टाकायचे आहे त्याच्यामध्ये. आणि वेलायचीची पावडर बारीक केलेली आहे ती टाकायची आहे. आणि आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता मी एका हाताने शूट करत आहे, तर एका हाताने मिक्स करत आहे. तर आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते. तर बघा, चांगलं मिक्स झालेलं आहे. तर याचे लाडू वळून घ्यायचे आहे अशा प्रकारे. तर माझे इथं लाडू वळून झालेले आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.